कसे आहात? माझ्या ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. VP ब्लॉग्स बारामती युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बारामती मध्ये लंडन ब्रिज आलेला आहे. बघा मित्रांनो, बारामती दिवसेंदिवस डेव्हलप होत चाललेले आहे. बारामती मध्ये यायचं काय राहिलेलं आहे? जर तुम्ही आज बघितलं तर बारामतीचा विकास तिकडे झालेला आहे आणि आज हा आपल्या सेवेसाठी, सर्व बारामतीकरांच्या सेवेसाठी हा लंडन ब्रिज आणलेला आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा लंडन ब्रिज तयार केलेला आहे. खरंच सुपर डोक आहे. ज्यांनी हे बनवलं आहे ना, त्याला खरंच मानायला पाहिजे की आज बारामतीमध्ये बारामतीकरांच्या सेवेसाठी लंडन ब्रिज आणलेला आहे. मग आतमध्ये लहान मुलांसाठी काय आहे तर ऍडव्हेंचर विभाग आहे आणि बघू शकता इथून एंट्री आहे. या ठिकाणी बघू शकता लंडन ब्रिज एज्युकेशन तिकीट काउंटर. इथून तुम्हाला आत एंट्री करायची आहे, तिथून वर जायचं आहे. तिथून असंच फिरून तुम्हाला परत आतमध्ये काय काय आहे, स्पोर्ट गेम म्हणा, बाकीच्या काही गोष्टी सगळ्यात तुम्हाला कळणार आहे. पण मित्रांनो, पहिली माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खरंच हा सुपर डुपर हा ब्लॉग होणार आहे. खरंच मला एवढा तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय बारामतीकरांसाठी ना, की हा ब्रिज बघा किती सुपर आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा तुम्ही कसा ब्रिज बनवलाय आणि सर्व लोक चांगल्या प्रकारचा म्हणजे प्रतिसाद करतात. आज जर बघितलं ना, त्याचं तिकीट खूप नाहीये, काहीतरी 100 का 80 रुपये तिकीट आहे. तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण पैशाकडे बघू नका मित्रांनो, त्याचा आनंद घ्या. तर चला जाऊया. धन्यवाद. बघा मित्रांनो, आपण आता आतमध्ये एंट्री करतोय. या ठिकाणी पाहू शकता 3 वर्षावरील तिकीट अनिवार्य इथं केलेलं आहे. टायमिंग आहे 5 PM to 10 PM आणि ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला कॅश काउंटरच द्यायचं आहे आणि इथून तुम्हाला आतमध्ये एंट्री करायची आहे. या ठिकाणी आपण तिकीटही बघूया कसं तिकीट आहे. एक मिनिट मॅम, तिकीट कसं आहे दाखवा एक मिनिट. हे तर बघा मित्रांनो, हे असं तिकीट आहे. हा हे बघा 80 रुपयाला तिकीट आहे ना. ओके, थँक्यू. 80 रुपयाला तिकीट आहे आणि लहान मुलांना 3 वर्षावरील तिकीट अनिवार्य इथं केलेलं आहे. 3 वर्षाच्या आतमध्ये मुलांना तिकीट अजिबात नाहीये. तर चला, तर खरंच मीही खूप एक्साइटेड आहे. या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि हा बघा लांबनच जो कसा म्हणजे लंडन ब्रिज या टायमिंग तसं दिसतंय. ठीक आहे. आणि महत्वाचं आपण बारामतीकरांच्या प्रतिक्रिया पण घेणार आहे की बारामतीकरांना कसं वाटतंय हा ब्रिज बघताना, बारामतीकरांना कसं वाटतं ना, हे आपण बघणार आहे. हे बघा तुम्ही. तर मित्रांनो, आपण आतमध्ये आता एंट्री करतोय आणि हे बघू शकता अशा प्रकारे बारामतीकरांचं वेलकम केलेलं आहे. आणि आज आपण आता लंडन ब्रिज मध्ये जातोय. फर्स्ट टाइम हा मी ब्रिज बघत आहे आणि त्यांच्या आपण प्रतिक्रिया पण घेणार आहे. ज्यांनी हा ब्रिज बनवलाय आपण त्यांच्या बरेही बोलणार आहे. बघू शकता आतमध्ये एंट्री करताना किती सुंदर प्रकारे हा ब्रिज तयार केलेला आहे. खूप असं एकदम जबरदस्त सेफ्टीच्या मानाने बघा ना, सेफ्टी वगैरे पण कशा प्रकारे त्यांनी डेव्हलप केलेले आहे सेफ्टीचं. तर या ठिकाणी आपणही तिकीट काढलेलं आहे. 80 रुपये आपण दिले तिकीटसाठी. 3 वर्षाच्या आतील मुलांना तिकीट अजिबात नाहीये. नमस्कार, कसे आहात? कसं वाटतंय या ठिकाणी? एक नंबर आहे. काय नाव आपलं? रोहित. काय वाटतं बरं, बारामती डेव्हलप होतीच आहे आपली, पण आज या ठिकाणी तुम्ही ब्रिज पाहिला, काय कसं वाटतंय? भारी वाटतंय. असं छान वाटतंय. काय काय बघितलं ताई? तुम्ही काय पाहिलं? माझी सिस्टर आहे. होय का? काय बघितलं ताई तुम्ही? नमस्कार. काय बघितलं? काय पाहिलं? आवडलं तुम्हाला या ठिकाणी? खूप आवडलं. छान आवडलं. फर्स्ट टाइमच तुम्ही पाहिलं असेल ना? बरं, काय सांगता बारामतीकरांना? या म्हणून सांगणार का? हो, या म्हणून सांगा. चला, ओके, धन्यवाद, थँक्यू. VP ब्लॉग्स बारामती माझं युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा. थँक्यू. महत्वाचं आहे ना या ठिकाणी ना, फोटो सेल्फी पॉइंट खूप सुंदर आहे. या ठिकाणी फोटो वगैरे. नमस्कार.
आणि कॅमेरा वगैरे लावले तुम्ही बघू शकता. या ठिकाणी कॅमेरा सिस्टीम आहे. आणि आतमध्ये आपण आता आतमध्ये जातोय. आतमध्ये गेल्यानंतर बघा या ठिकाणी ते सुपर आहे. सुपर बनवले, एकदम जबरदस्त बनवले सुपर या ठिकाणी. हॅलो, काय नाव? काय दिले, काय नाव तुझं? समीक्षा. काय वाटतं बरं या ठिकाणी आल्यानंतर तुला कसं खूप वाटतं? छान वाटतंय. खूप छान वाटतंय. हो मग तू पुन्हा येणार का? हो. ताई नमस्कार. ताई तुमचं नाव? ताई तुम्ही पाहिलं का या ठिकाणी सगळं? हो, खूप. काय आवडलं बरं? सगळ्यात जास्त काय आवडलं? सगळ्यात जास्त फर्स्ट आम्ही एंट्री केली त्यावेळेला ते लंडन ब्रिज आम्हाला खूप म्हणजे खूपच आवडलेला. आणि तिथे फोटोशूट पण इतका छान झाला की तो पाहण्यासाठी म्हणजे इतका वेळ आम्ही तिथे थांबलो आणि तिथे व्हिडिओ वगैरे काढले. तर खूप छान जाऊच वाटत नाही तिथनं ठिकाणी. जाऊच बाहेर एवढं पडूच सुंदर असं वाटत वाटतच नाही नाहीये. आतमध्ये असं आणि केलं आतमध्ये असं. आम्हाला अजून पाहायचंय तर त्याच्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड आहोत. ओके, आज मला सांगा बारामती तर डेव्हलप होतच आहे, हो. पण आज या ठिकाणी लंडन ब्रिज त्यांनी केलंय तर हो. एक्साइट म्हणजे वेगळंच आहे ना, काहीतरी युनिकच आहे म्हणजे हो, बारामती मध्ये. युनिकच आहे. चला ओके, थँक्यू. बीपी ब्लॉग्स बारामती माझा युट्यूब चॅनल आहे, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू. लंडन सेम टू सेम. लंडन कसं असतं, लंडन सेम तसं त्यांनी सिच्युएशन या ठिकाणी तयार केलेले आहे. या ठिकाणी पाहू शकता बोर्ड वगैरे कसे या टाईप सगळ्या गोष्टी. हे बघा असे काय म्हणतात त्याला, कागदांचे हे आहेत या ठिकाणी, कागदांचंच बनवलेलं आहे. दादा नमस्कार. काय नाव आपलं? अमर लोंढे. काय म्हणतात या ठिकाणी बघितलं सर्व? आताशी तर एंट्री झाली, पण एंट्री करताना कसं वाटलं बरं? कसं एंट्री वाटलं? करताना आनंद झालाय. अजून असं वाटतं की शेवटपर्यंत हा आनंद अजून टिकून राहावा. कितीपर्यंत किती जास्त वाढतोय. तुमचं तिकीट किती त्यांनी काढलं? दोघं जणांचं काढलं. 80 रुपये 160 रुपये गेले बघा. 80 रुपये. आणि बारक्या बाळाचं नाही ना घेतलं? नाही घेतलं, बारक्या बाळाचं नाही घेतलं. काय सांगताल बरं, आज बारामती तर डेव्हलप होतच आहे. होत आहे. आणि त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी येत आहे. आम्ही आहे ना 22 किलोमीटर वरून आलो आहे फक्त हे बघण्यासाठी की कुठून आले तुम्ही? लासुर्णे गावातून. लासूरने गावात आले. फक्त हे बघण्यासाठी की रीलवरच पाहत होतो की नेमकं काय आहे. आज इथं प्रत्यक्षात आल्यानंतर पाहतोय. खरंच वेगळं वाटलं असं फुल एन्जॉय सुरू होतानाच एन्जॉय होत आहे. अजून खूप आहे. धन्यवाद दादा. या ठिकाणी बघू शकता. मावशी कसे आहात? बोला की कसे आहात? काय वाटतं या ठिकाणी आले? हातात धरा माईक. कसं वाटलं या ठिकाणी आले हो? तुम्ही तुमच्याकडे धरा. हा मावशी कसं वाटलं या ठिकाणी आलो? छान वाटलं. कसं दिसतंय या ठिकाणी आलो? बारामतीत चांगलं दिसतंय. काय नाव मावशी तुमचं? नाव काय? बर ठीक आहे. ओके दीदी काय वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. भारी वाटतंय का? किती फोटो काढले? 5. मोबाईल कसा भरला फोटो काढून? धन्यवाद. नमस्कार सर. सर आपलं नाव? गणेश हरचंद्र फाळके. काय सांगाल सर, या ठिकाणी आता बारामती डेव्हलप होत आहे. आज टीसी मध्ये यांनी लंडन ब्रिज आणला. लंडन ब्रिज तुमच्यासाठी आणला. बाहेर तर लंडन ब्रिज आहेच, पण आतमध्ये गेल्यावर लंडन सिटीचं दर्शन दिलं. तुम्हाला काय सांगायचं या ठिकाणी? एकदम ओके वाटतंय. बारे फ्रेश वाटतंय. आल्या सर Fresh वाटतंय. बघितलं आणि तिकीटही कमी आहे ना त्या मानाने. खूप कमी. बरोबर आहे. काय सांगा बारामती मध्ये तुम्हाला अजून कुठले कुठले पॉईंट आवडतात? बारामती मधले तुम्हाला कोणते कोणते पॉईंट आवडतात? अजून कोणते पॉईंट तुम्हाला आवडतात? पॉइंट का? कुठे शिराय गेला तुम्ही बारामती मध्ये? बारामतीतलाच करतोय मी. सनसेट लेक वगैरे पॉईंट पाहिला का? सगळं पाहिलं. याबद्दल तुम्ही काय सांगताल? बारे पाहण्यासारखे छान आहेत. रस्ते छान आहेत. बारामतीचं नाव कसं आहे मग? फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. ओके धन्यवाद.
तर या ठिकाणी पाहू शकता सर्वजण कसे फोटो काढत आहेत. नमस्कार ताई. मग चला भरपूर आपण या ठिकाणी बघणार आहे. बघूया काय लोकांचं म्हणणं आहे. सर आपलं नाव? किशोर शहाजीवीर. थोडस आवाज माईक जवळ किशोर घ्या. शहाजीवीर. काय सांगता या ठिकाणी कसा ब्रिज आहे? आता सध्या बाहेरच्या ह्या देशात आल्यासारखं असं वाटलं ते की त्यामुळं लहान मुलांना पण आपलं बाहेर फिरायला नेल्यासारखं वाटतं नाही का एकंदरीत. बारामतीमध्ये तुम्हाला दुसरं काय अजून आवडतं? जुनं अजून काय आवडतं मला बारामतीमध्ये? अजून कुठले कुठले तुम्ही पॉईंट बघितले? जसं की सनसेट लेक म्हणा, या ठिकाणी फुटपाथ वरती त्यांनी बऱ्यापैकी बसायचं केलेलं आहे लोकांना. त्याबद्दल तुम्ही गेलेत का बसाय? काय वाटतं? बारामतीतील साठवण तलाव बर आहे, त्यानंतर गरुडबाग पॉईंट चांगला आहे, त्यानंतर बिग वन रोडचं जे बैठक व्यवस्था केली ती भारी. छान आहे बारामती. नमस्ते. काय नाव आपलं दादा? आदेश बोराटे. आदेश सर, या ठिकाणी काय सांगताल? ब्रिज कसा आहे? ब्रिज जस्ट आत्ताच एंट्री केली आहे. ओके. इंस्टावरती इकडं पाहिलं होतं व्हिडिओज, त्यामधून आज एंट्री केली आहे. बघूयात अजून आतमध्ये जायचंय. बाहेरनं ब्रिज कसा वाटतो? बाहेरनं एकदम छान वाटतंय, लहान मुलांसाठी खूप अट्रॅक्टिव्ह आहे. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. मला इथे येऊन खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. तू सांगणार का दुसऱ्या तुझ्या मैत्रिणीला? हो काय काय बघितलं? तू पाहिलं का ब्रिज? हो पाहिलं ना, खूप मस्त आहे. काय आवडलं तुला? सगळं आवडलं. सगळं आवडलं वय. जाऊ वाटतंय का घरी? नाही. इथं बसू वाटतंय का? हो कितीला आहे तू? मी 6वीला आहे. 6वीला आहे का? हो. बारामतीमध्ये कुठं कुठं जाते तू फिरायला मम्मी बरं? मी म्हणजे जिथे जिथे असं ह्याला म्हणजे नवरात्र वगैरे वगैरे. सनसेट लेकला गेलते का तिथं? हो गेले होते. तिथं कसं आहे पाण्याच्या ठिकाणी? मस्त आहे. छान आहे का? मग बारामती कशी आहे आपली? मस्त आहे. एक नंबर. आता लंडनच झाले बारामती मध्ये बनल्यावर काय म्हणायचं होय है ना? हो ताई, नमस्कार. आज या ठिकाणी TC कॉलेजला लंडन ब्रिज आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी आलात, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. काय सांगताल बरं आज तुम्हाला जे बारामतीकर बघत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगताल? ते म्हणजे बाहेर देशात गेल्यासारखं वाटतंय आणि जसं की आपण लंडन ब्रिज मध्ये आल्यासारखं वाटतंय. बारामतीमध्ये पहिल्यांदाच आल्यासारखं वाटतंय. काय वाटतंय बरं बारामतीमध्ये राहून तुम्हाला? काय सांगाल बरं? बारामती खूप छान आहे. छान वाटतंय. आज लंडन ब्रिज आला या ठिकाणी आणि या सिटी बद्दल काय सांगाल? बघा ना सगळी सिटी अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी फुलं वगैरे लावले, झाडं. खूपच सुंदर वाटलं. चला धन्यवाद. बारामतीमध्ये नवीन काहीतरी एक्सप्लोर करायला भेटतंय, खूप छान वाटतंय. आणि इथं एंट्री केल्याच आम्हाला म्हणजे खूप असं भारी वाटलं. एवढा मस्त ब्रिज, लंडन ब्रिज खूप मस्त वाटलं. आणि आम्ही तिथं एवढे फोटोज रील्स काढले आणि ते पण एवढं मस्त ब्रिज वगैरे मला खूप भारी वाटतं इथं येऊन. आणि बारामतीमध्ये जे राहतात त्यांना मी सांगते की या लंडन ब्रिजला नक्की व्हिजिट करा. तर बघा या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आल्यानंतर बघा किती सुंदर आहे, जबरदस्त की शब्दातही सांगू शकत नाही. एकदम सुपर आहे, सुपर. आल्यानंतर ना कळतं की या ठिकाणी 80 रुपये आपण दिला तर ते काहीच नाहीये. मला तर वाटतं खास या ठिकाणी ना फोटो काढण्यासाठी या. फक्त तुम्ही पैसे आतमध्ये बारण फक्त फोटो काढा. गच्च मोबाईल तुमचा होऊन जाईल फोटो काढून. कारण एवढे फोटो जिथं नाही तिथं तुम्ही फोटो काढू शकता. कारण ते पॉइंट तसे बनवलेले फोटो काढण्यासारखे.
बीपी ब्लॉग्स बारामती. कसं वाटलं या ठिकाणी आल्यानंतर? एकदम मस्त, एकदम खतरनाक. खतरनाक. बारामती कशी? एकच नंबर. बारामती आपली. बारामती आपली. बारामतीत कोणते कोणते पॉईंट पाहिले तिथे तू? सनसेट लेक, अजून क्लॉक टॉवर, पुण्याला गार्डन. हा, जेवढे पॉइंट आहेत तेवढे बारामतीतलेच आहे आम्ही. बारामतीतलंच आहे. या ठिकाणी आल्यानंतर ब्रिज कडे कसं वाटतंय? एकच नंबर. आतमध्ये आल्यानंतर एकदम नवीन एक्सपिरियन्स आहे. कुठं कुठं फोटो काढले? आत्ताच आलोय आम्ही. आता झालंय का? हा. जाऊ वाटत नाही का माघारी? नाही नाही, आधी नाही का? संध्याकाळपर्यंत एन्जॉय करायचं, मग तुझी जायचं. मैत्रीण नाही का? बहीण आहे. बहीण नाही. काय वाटतं तुम्हाला? एकदम छान, एकदम भारी. नवीन खूप म्हणजे बघायला भेटतं नवीन. आता सुद्धा 12 तास आपल्याला तर जाणं होत नाही, पण नवीन लोकांचे जात नाही ते पण इथे येऊ शकतात. बरोबर आहे, नक्की. बारामती वेगळं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं, हेच खूप महत्वाचं आहे. की बाकीच्या ठिकाणी गेल्यानंतर नाही का सगळ्या गोष्टी. आज बारामतीसाठी तुम्ही काय 2 शब्द बोलताल? बारामती एकदम भारी आपली असं वाटतं. थँक्यू. त्यानंतर आपण आता थर्ड पार्ट कडे होतोय. या ठिकाणी बघा सगळे गर्दीच गर्दी लागलेले आहे. सगळे खेळणे म्हणा, सगळ्या गोष्टी. या ठिकाणी बुकचे स्टॉल आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वैयक्तिक तुम्ही लेडीज पर्सनसाठी तुम्ही बाकी सगळ्या शॉपिंगसाठी आहे, ते बघू शकता. या आतमध्ये फोटो काढू शकता आणि फोटो काढल्यानंतर आता इकडे शॉपिंग करू शकता. दादा कसा आहेस? बरं आहे. काय नाव तुझं? प्रकाश. काय वाटतं या ठिकाणी लंडन ब्रिजला आल्यानंतर ना? चांगलं वाटतंय. छान वाटतंय का? छान वाटतं. फर्स्ट टाइम पाहिला का लंडन ब्रिज? फर्स्ट टाइम. बारामती मध्ये? हो, फर्स्ट टाइम. प्रॉपर कुठले तुम्ही? बिग वन. भिगवण. काय बरं बारामती आल्यावर काय वाटतं? एकदम चांगलं वाटतंय. छान वाटतं. छान. बारामती अजून कोणते पॉईंट पाहिलेत? हे फर्स्ट टाइम आणि फर्स्ट टाइमच बघितलं. भिगवण मध्ये काय आहे? कसं आहे भिगवण? बिग वन पण चांगलं आहे. भिगवण तुमचं आहे नॉनव्हेज मच्छी. हा, मच्छी माझ्यासाठी एक special. नंबर आहे. स्पेशल मच्छी. पुढे मी तर भिगवण मध्ये चांगले मासे. जगदंबा जगदंबा. हा. नादच करायचा नाही. नाद करायचा. आणि बारामतीचा पण यायलाच लागते. यायलाच लागतं. लागते दुबई ब्रिज. कुठं? बारामतीत. लंडन ब्रिजला हा यावंच लागतंय. हा नक्की. बरं. मित्रांना सांगणार का? हा नक्की. हा. काय घेतलं तू? काय खरेदी केलं? काहीच नाही. काहीच नाही मी. मग आतमध्ये कसं वाटलं तुला फिरायला? भाले. छान वाटलं. हा. काय नाव तुझं? आयान मुकुंद शेठ. नाद करायचा यायलाच लागते. यायलाच लागतं. खरंच खूप जबरदस्त आहे. जसं की मी तुम्हाला म्हणलं, आपला हा जो ब्लॉग आहे ना हा सुपर डुपर होणार आहे. आणि तसंच झालं. आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतरच फर्स्ट टाइम जेव्हा ब्रिजवर चढलो ना, तेव्हाच असं वाटलं की अरे खरंच बास एकच नंबर. ज्यांनी बनवलंय ना त्यांनी सुपर डुपर स्वतःचं डोकं वापरलंय. कहाँ से है आप? सर उत्तर प्रदेश मेरठ से आए हैं। मेरठ से आए हैं। सर क्या है मतलब लंदन ब्रिज मतलब क्या है? कैसा कंसेप्ट सर है? एक घूमने के लिए, यहाँ के लिए इंटरटेनमेंट के लिए एक वो है। यहाँ के लोग जो है अच्छा देख सकते हैं कि लंदन में कैसा जाने का, तो यहाँ पर 180 रुपये देकर ये लंदन का मजा ले सकते हैं। और यहाँ पर सभी खाने पीने की चीज़ें हैं, ज्वेलरी वगैरह है। हमारे पास ये जयपुर के पापड़ मिलता है सर, ये स्पेशल जयपुर से आता है। और हर चीज़ पहली का- बार एक कंसेप्ट बारामती में लाया और हाँ, नहीं, बारामती में है कैसा? पूना में लगा था और ये जयपुर में सब जगह लगता है, ऑल इंडिया में लगता है। कितना दिन का आपका ये प्रोग्राम ये है? 45 डेज का रहता है।
ओके जी 45 डेज का 45 डेज के अभी 4-5 दिन हुआ है। हर उसमें रहता है, सभी ऑल इंडिया में लगता है सर। और एक आने वाला है। जी हाँ, नहीं अभी यहाँ खत्म होएगा तब दूसरी जगह जाएगा सर। ओके, ये आपने क्या लाया है, ये क्या हमारे है? पास पूरा जयपुर का वैरायटी है। देखो ये पापड़ रहता है अलग अलग, Okay. ये स्वीट कॉर्न वाला पापड़ है, Okay. ये गार्लिक वाला पापड़ है, ये सभी वैरायटी का पापड़ मिलता है हमारे पास, पूरा पापड़ मिलता है सर। मतलब ये आप कच्चे में मतलब ये कच्चा घर जाके रहता है, फ्राई कर सकते ये हैं। घर जाके फ्राई करने का रहता है सर। हमारे पास पूरी कच्चा वैरायटी है। और जो अभी ये आपने जो पैक किया है जी, उसमें सर। एक्सपायर डेट वगैरह नहीं है क्या कुछ? नहीं, ये 6 मंथ तक रहता है सर। 6 मंथ का 6 मंथ तक रहता है। कोई भी आइटम है, जैसे हमारे पास सभी वैरायटी है, ये चिल्ली वाला है, ये सभी 6 मंथ तक रहता है। Okay. 6 महीने के बाद ये रहता है। तो ये तो 1 महीने में ले जाएंगे आप, 15 दिन में खा के ये कर सकते हैं फिनिश। थैंक यू, थैंक यू। एक टेस्ट करके देखिए सर आप। क्या नाम है आपका? शहजाद नाम है सर। और मैं आपको एक सजेशन देना चाहता हूँ। ये जो पैकिंग है ना, उसमें एक स्टिकर लगाइए 6 मंथ का, मतलब लोगों को पता चलेगा एक 6 मंथ है। बस ये मेरा राय है। आपकी बात सही है सर, क्योंकि हम खुद ये मैन्युफैक्चरिंग करते हैं सर इस चीज का। तो हम जो ना जो भी अगर दिखता है कि हमें 3-4 महीने से ज्यादा हो गया, तो पहली बात तो 1 महीने से ज्यादा होता नहीं है, 1 महीने से पहले खत्म हो जाता है स्टॉक। क्योंकि क्या है, खाने की चीज में जी, ना जी, तो सर। बहुत मतलब जी क्या जी, बोलते सर, हैं बिल्कुल बच्चे आपकी को, सही- जी, जी, ये लोग आपकी बात लेते सही है। टाइम में ना वो जैसे यहाँ वही पर- देखेंगे बस, जी, सर। दूसरा कुछ नहीं। जैसे यहाँ पर 45 डेज का ये रहता है ना सर, तो हमारा ये एक पर 15 दिन में ये एक स्टॉक खत्म हो जाता है, फिर दूसरा नया माल आता है, वो भी 15 दिन में खत्म हो जाता है। तो 45 डेज का तो ये नौबत भी नहीं आता सर। अच्छी है टेस्ट, सचमुच अच्छा। और आपने बहुत अच्छा हमने बताया कि लंदन ब्रिज क्या है। धन्यवाद, बहुत शुक्रिया। बघा मित्रांनो, सुपर एकदम सुपर आहे या ठिकाणी। शॉपिंग साठी पण आहे, फोटो काढण्याचं पण आहे, वेगळं नवीन कन्सेप्ट आहे बारामतीकरांसाठी। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळणार आहे। हा बोले ना, का नाम कौन? VP ब्लॉग्स बारामती, VP ब्लॉग्स बारामती, VP ब्लॉग्स बारामती। या ठिकाणी पण पाहू शकता तुम्ही, लहान मुलांसाठी अशी छोटी छोटी खेळणं आहेत, बघू शकता वेगवेगळ्या मध्ये। आणि क्या बात कर रहे हैं आप, क्या है ये गन बाबुल से सर। हाँ क्या, कहाँ से है आप? मैं बिहार से हूँ सर। बिहार से है क्या? 100 रुपया। 100 रुपए में है क्या? हाँ ओके, क्या बताइए बारामती में आपने क्यों सोचा लंदन ब्रिज आने के लिए? हाँ, इधर सोचा काम हो जाए जरा अच्छा, हाँ काम हो सोचा अच्छा हो जाए सर। ओके, ये 250 का। धन्यवाद। मतलब जो बारामती में जो मेला लगते हैं, तर मित्रांनो जे आपल्या बारामतीमध्ये इव्हेंट्स असतात की आपण पाहतो A to Z म्हणा, क्या या ठिकाणी असंच काहीतरी कन्सेप्ट आहे। फक्त जो फ्रंटचा जो कन्सेप्ट आहे ना तो मला आवडला, की जो ब्रिजचा कन्सेप्ट आहे ना तो आपल्याला आवडला, तर तो खरंच सुपर बनवला आहे। तिथून एंट्री केल्यानंतर ना मन प्रसन्न होते आणि आतमध्ये आल्यानंतर ना मग हे शॉपिंगचं वगैरे आहे, शॉपिंग पण चांगलेच आहे। क्या है भाई ये? हलवा, हलवा, कौन सा हलवा? अंजीर हलवा, बादाम हलवा, पाइनएप्पल, मैंगो, कीवी, ओके, बनाना। लेकिन ये आपने जो पैक किया है कब का है, मतलब कैसा पता चलेगा? आना हुआ सर, 4 दिन आना हुआ। 4 दिन, मतलब उसमें कुछ लिखा नहीं, कुछ नहीं, हमें कैसा पता चलेगा वो 4 दिन का है, कैसा पता चलेगा? वैसा है, ओके। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मिठाई ठेवलेली आहे, हलवा म्हणून मिठाई, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर मध्ये मिठाई आहे, पाहू शकता तुम्ही। आणि वेगवेगळ्या प्रकारचे अंजीर हलवा, मिक्सड हलवा, बदाम हलवा, केवी हलवा, जिगरी हलवा, कोकोनट हलवा, सब हलवा ही है क्या पूरा? ओके, चला, थँक्यू। बघा मित्रांनो, तुम्ही बघत आहात या ठिकाणी एक माझा एक कमेंट करून मला तुम्ही नक्की सांगा, आता हे जे प्रोडक्ट आता घेतात की ते खरंच मेन्शन केलं पाहिजे का, की कधी बाबा हे मॅन्युफॅक्चरिंग केलंय बाबा, त्याचं कधी होणार आहे? कारण शेवटी खाण्याची चीज आहे, नक्कीच त्यावरती आपल्याला थोडंसं हे करावंच लागणार आहे। तर चला, आपण आता घेतोय, आतमध्ये येतोय आपण। बघा लहान लहान मुलं कशा आस्वाद घेतात खेळण्याचा। या ठिकाणी सगळ्या गेम्स आहेत, मोठमोठ्या गेम्स आहेत।
ताई जय शिवराय. जय शिवराय. या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटतंय? खूप छान, खूप मला एन्जॉय तुम्हाला केला प्रश्न आम्ही. विचारायचा आहे की बारामती मध्ये हे इव्हेंट भरतात, हा पण पहिल्यांदा जो आपण पाहिला ब्रिज, हा तिथून एंट्री आतमध्ये केल्यानंतर असं वाटतं हे सर्व इव्हेंट असतात आपल्या बारामतीमध्ये, बरोबर हो. आहे? कारण येतेच असते. हा. अजून मला तुम्ही सांगा, आता या ठिकाणी खाण्याच्या गोष्टी आपल्याला मिळतात, हा. पण तुम्ही खाण्याच्या गोष्टीवर एक थोडंसं हे केलं की काही ठिकाणी त्यांनी एक्सपायरी किंवा मॅन्युफॅक्चरिंग नाहीये. हा. तुम्ही काय बोलताल या ठिकाणी? आज शेवटी आपण खातोय, तुम्ही त्यांना विचारलं का की बाबा या ठिकाणी तुम्ही हलवा वगैरे देताय, हा. पण ते सांगतात 4 दिवसानंतर आम्ही बनवलाय. पण तो Hygiene- कधी बनवलाय, काय बनवलाय, हायजीन मेंटेन नाहीये. एक हायजीन म्हणा किंवा तो पाहिजीन. तुम्ही हा. दुकानात गेल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय पाहता? लेबल पाहता ना, Label. कधी एक्सपायर झाली, काय झाले. हा, date. तर काय ठिकाणी कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? खूप छान, खूप एन्जॉय केला आम्ही. खूप एन्जॉय केला. असं वाटतंय लंडनला गेलोय आम्ही. लंडनला गेलाय, फोटो मोबाईल कसं भरला, फोटो काढून हो, काढून हो, हो. खूप फोटो काढले आम्ही. खूप फोटो काढले. बारामती काय सांगतात, बारामती कशी आहे आपली? खूप छान आहे बारामती. आता डेव्हलप झाल्यानंतर तर खूपच छान. बारामतीमध्ये कोणते पॉईंट तुम्ही पाहिले, तुम्हाला कोणते पॉईंट आवडतात बारामतीमध्ये? सनसेट पॉइंट. अजून? अजून मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ताई, की ट्रॅफिक आपल्या बारामतीमध्ये होतं का? ट्रॅफिक होतं. होतं का? बरं काय करायला पाहिजे या ठिकाणी? तुम्हाला काय वाटतं की आता तुम्ही पण बाईक वगैरे असेल, मी हा प्रश्न का विचारला, हा. तर एक शेवटी आपण नागरिक आहे, बरोबर आहे, एक सेफ्टीच्या दृष्टीने, तर काय तुम्हाला सिग्नल सांगायचं? नाहीयेत. अजून सिग्नल पाहिजे, अजून सिग्नल पाहिजे. रूल्स फॉलो करत नाहीयेत लोक. नक्कीच. स्पीड ब्रेकर खूप आहेत, ओके, ते कमी केले पाहिजे. स्पीड ब्रेकर कमी केले पाहिजे. खूपच आहेत, म्हणजे खूपच आहेत, कमी करायला पाहिजे. हा, कमी केले पाहिजे. ओके, धन्यवाद. थँक्यू सर. हे गेम्स सर्व गेम्स आहेत, मोठ्या माणसांची गेम्स आहेत, लहान मुलांची गेम्स आहेत, बघू शकता या ठिकाणी. दीदी आइए, एंजॉय एंजॉय मावशी नमस्कार. नमस्कार. मावशी कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? छान वाटतंय. तुम्ही काय खाताय? काय म्हणतो त्याला? काय बोलतात? पोटॅटोचे कसे आहेत? छान आहे. छान आहे. बर, आवडलं म्हणायचं काहीतरी. फोटो काढले का? बारामती मध्ये तुम्ही प्रॉपर बारामती बिगवंच आहेत का? शेजार दारा की जरा थोडासा माईक, घाबरू नका. बिगवंच आहे. बिगवंच आहेत. बिगवण मध्ये मासे तर खूप प्रसिद्ध आहे आहेत. ना. कुठं मासे मिळतात बिगवणला? तुम्ही बिगवंच आहेत ना, मग सगळ्यात चांगले मासे बिगवण मध्ये कुठे जय मिळतात? भवानी जय भवानी मच्छी खानावर. जय भवानी मच्छी खानावर. मच्छी खानावर. बरं, एक नंबरच आहे. बारामती मध्ये किती दिवसापासून येतात? आता 7-8 वर्ष. गरुडबाग बघितले? गरुडबाग सनसेट लेक पाहिले का? नक्की हे पॉइंट बघा, अतिशय चांगला आहे. वाटतं का बिगवण पण आपलं असं व्हावं? वाटतं ना. आहे का बिगवण मध्ये काय गोष्टी? काय नाही. मग काय सांगताल बरं, काय काय झालं पाहिजे बिगवण मध्ये? भरपूर झालं पाहिजे, मॉल झाला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार नमस्कार. ताई, आज तुम्ही कुठले प्रॉपर? बिगवण. बिगवणचे का? बिगवणवर तुम्ही रील्स बघून इकडे आले काय बघायला? रील्स पाहिली. काय वाटलं बरं या ठिकाणी आलो? खूप आनंद वाटला. आनंद वाटला का? बारामध्ये आलो कसं वाटतं? खूप छान वाटतं. जाऊच वाटत नसेल ना? नाही जाऊ वाटत. बरोबर आहे. बारामध्ये अशा गोष्टी आहे की काय सांगायचं की त्याचं वातावरण तसं हे होतंय चांगलं. काय काय बघितलं ताई या ठिकाणी? आता बघणार आहे ह्याच्यानंतर. पाहिलं का? खाण्याचं काय घेतलं का? हो. काय घेतलं? लोणचं वगैरे घेतले. लोणचं बघू, मला दाखवा 1 मिनिट. लोणचं नाही ते हे काय? पापड आणि ते. अच्छा, पापड घेतलं का? बघू, दाखवा 1 मिनिट. आपल्या तर मिळत नाही का ते? अच्छा, हिथलं. इथून काहीतरी घेऊन नको. हा, हे महत्वाचं. हिथनं काहीतरी घेऊन जायला पाहिजे, हे हे महत्वाचं नाही आहे. आपल्या इथे भेटत. ते काय आहे? मंचुरियन मसाला आहे, प्रीमिक्स आहे. हो का? फक्त काय चिरून टाकायचं आणि डायरेक्ट तळायचं. ओपन करून दाखवता का एकदा मला? गरज नाही. हे बघा मित्रांनो, मसाला आहे, इन्स्टंट मंचुरियन या ताईंनी घेतलेला आहे.
आणि ह्याचं ॲक्च्युली गुलबर्गाला मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे आणि या अगोदरही 27 जून 2025 मॅन्युफॅक्चरिंग आहे. 1 इयरचं एक्सपायर डेट दिलेलं आहे. काय हरकत नाही, एकदा यूज करून पहा नक्कीच है ना. अजून काय ताई सांगताल? हो का, तुम्ही काय सांगताल दादा? चला असं आमच्या चॅनल पासून सबस्क्राईब करा, ते तरी सांगा. VP Vlogs बारामती युट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा. मित्रांनो चालू आहे बारामतीकर आपल्याशी बोलत आहे. पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या गेम्स आहेत खेळायला आपल्याला. या ठिकाणी छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत. त्याचबरोबर हे बघू शकता युनिक काहीतरी वेगवेगळं आहे आणि खूप मोठा आहे. आतमध्ये आलं ना तुम्ही एक मेला टाईप आहे, असं उरूस, जसं की आपलं मायाच्या देवीला कसं उरूस भरतो तसंच आहे. आतमध्ये आल्यानंतर या टाईप केलेला आहे. जो बाहेरचा जो पॉईंट त्यांनी केलाय ना तो एकदम जबरदस्त आहे, बघण्यासारखा आहे. तिथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. लहान मुलांच्या खूप गेम्स आहे या ठिकाणी पाहू शकता. रेल सगळ्या आणि मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे की तुम्ही एक सेफ्टीचं ध्यान ठेवून ही सगळ्या गोष्टी करा, कारण सेफ्टी खूप महत्त्वाची आहे. लहान मुलांना ज्या ठिकाणी तुम्ही पाठवता त्या ठिकाणी सेफ्टी आपल्याला खूप महत्त्वाची आहे. क्या भाई, क्या नाम है तेरा? क्या नाम है? चुनमुनी बेलपुरी। कहाँ से है तू? आसाम से। आसाम। क्या बना रहे हैं आप? बेलपुरी। बेलपुरी, अच्छा अलग स्टाइल से बना रहे हैं क्या? क्या है, क्या कैसा अलग स्टाइल है? क्या क्या उसमें मिक्स कर रहे हैं? उसके बाद तर हे बघा मित्रांनो, स्पोर्ट्स गेम या ठिकाणी आहेत. या ठिकाणी पाहू शकता हा मोठा पाळणा. या ठिकाणी सेफ्टी खूप महत्त्वाची आहे. या ठिकाणी हा जो पाळणा चालू आहे सेफ्टी खूप महत्त्वाची आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही ॲडव्हेंचर ठिकाणी जाता, मधलीच एक घटना रिसेंटली आता एक घटना झालेली आहे अकलूज या ठिकाणी. अकलूजमध्ये घटना घडली की त्या पाळण्यातनं एक व्यक्ती खाली पडला होता आणि दुर्दैवानं त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर ही खूप रिस्की आहे. खूप सेफ्टी घेऊन या ठिकाणी खूप सेफ्टी महत्त्वाची आहे. काय बसलं का नाही पाळण्यात? पाळण्यात बसले का नाही? पाळण्यात नाही राहू बसलो. मित्रांनो हे आमचे मित्र आहेत. नमस्कार. काय कसं वाटतं या ठिकाणी आल्यावर? एकदम भारी वाटतंय. भारी वाटतंय का? एक नंबर. होय का? दोन पोरं बसलेत आमच्या पाळण्यामध्ये. दोन पाळण्यात पोरं बसले? काय दोन पोरं पाळण्यात बसल्यात. तिला चक्कर येते म्हणून नको म्हणते ती. नाही बरोबर आहे. चक्कर येते म्हणलं तर नाही बसलं पाहिजे. दोन आतमध्ये गेलेले आहेत. आता त्यांना बसायचं त्यामुळे सोडलेलं आहे बघा. असं बोला साहेब, काय म्हणता अजून? काय नाही, चालू आहे. चला म्हणलं लोकांना आपण दाखवूया लंडन ब्रिज मध्ये नक्की काय आहे. बरोबर आहे की सगळ्या गोष्टी. तिथून एक्झिट आहे, एम्बर्स एक्झिट, आपत्कालीन मार्ग बाहेर. हो ओके, काय हरकत नाही. चला
थँक्यू. ओके. ताई, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? खूप छान वाटलं आम्हाला इथे आल्यानंतर आणि खूप काही बघायला भेटलं आम्हाला इथे आल्यानंतर. मला सांगा, हे उरुस टाईप आहे बरोबर आहे. आतमध्ये आल्यानंतर महत्वाचा तो ब्रिज आहे. ब्रिज मधनं आल्यानंतर आतमध्ये बारामतीमध्ये असे इव्हेंट होतातच आपले, की A to Z म्हणा किंवा मेला म्हणा किंवा अशा वस्तू म्हणा. एकंदरीत काय सांगताल बरं, बारामतीकरांना काय सांगताल? बारामतीकरांसाठी खूप उत्सवाची गोष्ट आहे आणि बघण्यासारखं खूप आहे. उरूस तर भरतोच, परंतु उरुसापेक्षा थोडं युनिक वेगळ्या पद्धतीचं हे भरलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतंय. ब्रिजकडे बघून काय सांगताल? ब्रिज तर खूप सुंदर वाटतंय, असं वाटतंय की खरोखरच लंडन मध्ये पोहोचलंय का काय. नक्की. आणि फर्स्ट टाइम ते आतमध्ये गेल्यानंतर ती जो सिटी त्यांनी बनवली ना, ते पण खूप जबरदस्त, एकदम बेस्ट आणि एकदम मस्त फोटो वाटतंय. काढण्यासारखंच आहे. एक मोबाईल नंबर, कसं भरला? एक नंबर वाटते. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार, काय नाव मावशी तुमचं? माझं सुरेखा सायकर. मावशी काय सांगता या ठिकाणी आल्यानंतर, कसा आहे ब्रिज? छान वाटतंय, ब्रिज मस्त. छान वाटलं. प्रॉपर बारामती का तुम्ही? हा, प्रॉपर बारामती. त्या ब्रिज कडे बघितल्यावर काय वाटतं? लंडन मध्ये आल्यासारखं वाटतंय का? आल्यासारखं वाटतं. मग थोडं इंग्लिश मध्ये बोला की. इंग्लिश मध्ये आता तुम्ही लंडन आला, इंग्लिश मध्ये बोललं पाहिजे का नाही? थँक्यू. सर नमस्कार, तुमचं नाव सर? आणि रामदास सायकर. काय सांगताल या ठिकाणी, कसं आहे आतमध्ये आल्यावर? बघा, व्यवस्थित चांगलं वाटतं. छान आहे का? बारामती मध्ये काय काय पाहिलं तुम्ही? हा, आता आल्यापासून आत पाहिलेलं आहे. नाही, दुसऱ्या गोष्टी अजून बारामती मध्ये काय बघण्यासारख्यात, किंवा बारामती मध्ये सुरक्षितता कशी आहे? चांगले, व्यवस्थित एक नंबर आहे. एक नंबर आहे. अजून दुसरं काय काय व्हायला पण अजून बारामती मध्ये काय वाटतंय तुम्हाला? बारामती सारखी सिटी कुठंच नाही. कुठंच नाही. नक्की नक्की. धन्यवाद सर. तर मित्रांनो, आपण आता बाहेर आलेलो आहे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. त्याचा ब्रिज, त्याचबरोबरातली लंडन ड्रीम सिटी, त्याचबरोबर खाण्याच्या गोष्टी. आणि कमेंट करा मित्रांनो, खरंच तुम्ही सर्वजण मन लावून हा व्हिडिओ पहा. सगळ्यात जर गोष्टी तुम्हाला काय वाटत असेल तुम्ही नक्की कमेंट करा. जे बारामतीकर आहेत नक्की मला कमेंट करणार आहेत. आणि लाईक करा, शेअर करा आणि दुसऱ्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि हे बघू शकता, अजून आता वाजलेले आहेत 7:45 आणि सगळे आता सर्व बारामतीकर गर्दी करत आहे. कारण जे संध्याकाळचं जे दृश्य आहे ना तुम्ही पाहू शकता. हा बघा, हा त्यांनी जो बनवलाय लंडन ब्रिज खूप जबरदस्त आहे. आपण थोडंसं जवळ जाऊया म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसणार आहे. थोडं जवळ जाऊन आपण बघूया की हा ब्रिज कसा दिसतोय. आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी टू व्हीलर गाड्यांचं पार्किंग आहे आणि पलीकडच्या साईडला 4 व्हीलर गाड्यांचं पार्किंग केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला गाडी लावायला कसलीही अडचण अजिबात नाहीये. तर हे बघा मित्रांनो, हा आपला आहे लंडन ब्रिज. हे बघा, खूप जबरदस्त. बारामतीमध्ये फर्स्ट टाइमच हा लंडन ब्रिज आलेला आहे आणि सर्व बारामतीकरांनी नक्की हा ब्रिज बघावं, कारण युनिक गोष्ट काहीतरी वेगळे आलेले आहे. म्हणून मला हा सांगावंसं वाटतं. आतमध्ये गेल्यानंतर ना जे गेम्स आहेत त्या रेग्युलर आपल्या आहेत, परंतु जो त्यांनी जो ब्रिज बनवलाय आणि आतमधली जी सिटी ना एकदम जबरदस्त आहे की खरंच ज्यांनी बनवलंय ना त्यांनी खरंच डोकं वापरून ते बनवलंय. तर चला मित्रांनो, पुन्हा आपण भेटणार आहोत असंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत गुड नाईट बारामतीकर. धन्यवाद.